अरे नमस्ते मॅम, या ना, तुमचीच वाट बघत होतो मी. देवरुखकर, हा? ही काय जागा आहे? या अशा जागेत बसायचंय मी? हा, हॉटेल आहे. हॉटेल? हे हॉटेल नसतं हो, रेस्टॉरंट असतं ते. हो पण आणि ते सुद्धा नाहीये हे. चांगलं आहे हे. या हेच टेबल बुक केलं आपल्यासाठी. या, बसा. काय काम होतं तुमचं? माय टाइम इज प्रेशियस. मी इथे जास्ती वेळ थांबणार नाहीये. कशाला मॅम, बोलणं झालं की निघायचं आहे. मी पण इथे थांबणार नाहीये. मी तुम्हाला फोन अशासाठी केला होता की मीता आहे ना, मीता जिला तुम्ही सारडांचं स्थळ सुचवलं, तर तिची मैत्रीण आहे देवयानी, ती माझी मुलगी. म्हणजे दोघी लहानपणापासून एकत्र वाढल्यात खरं तर. एवढ्या चांगल्या मैत्रिणी आहेत त्या. तर मला असं म्हणायचं होतं की देवयानीसाठी सुद्धा एखादं सारडासारखं स्थळ असेल तर सुचवा ना. तुमचे आयटी रिटर्न्स, तुमच्या मुलीचे आयटी रिटर्न्स, प्रॉपर्टी पेपर्स, बँक डिटेल्स आणि तुमच्या मुलीचं प्रोफाईल, तुमचं प्रोफाईल असं सगळं पाठवा. नाही, परदेशात नाही पाठवायचं लग्न करून. इथलं भारतातलं स्थळ असलं तरी. चेष्टा करताय माझी? नाही. वर्तमान पेपरामध्ये वधू पाहिजे, वर पाहिजे असं करणारी बाई नाहीये मी. मी आणि माझी बहीण पूजा, वी रन अ व्हेरी व्हेरी हाय प्रोफाईल कंपनी. सगळे हाय प्रोफाईल क्लायंट आहेत माझे. आणि तुमच्या या हॉटेलच्या चॉईसवरनं मला नाही वाटत तुम्ही माझी फी अफोर्ड करू शकाल. नाही, मी देईन ना तुमची फी. तुम्ही फक्त मला सांगा तुमची फी किती आहे, मी प्रयत्न करीन द्यायचा. हाय प्रोफाईल क्लायंटसाठी फक्त 15 लाख. किती? हळू, खाली बसा. 15 लाख रुपये? सारडांनी सरवद्यांच्या मुलीला जी कार दिली त्याची किंमत माहितीये तुम्हाला? नाही. 45 लाख रुपये. अहो, 15 लाख रुपये तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भवितव्याची इन्व्हेस्टमेंट समजा. म्हणजे सरवदेंनी तुम्हाला 15 लाख रुपये दिले? ते कुठून आणणार आहेत 15 लाख? सरवदे नाही, सारडा माझे क्लायंट आहेत. सरवद्यांच्या मुलीचं नशीब जोरदार आहे म्हणून तिला चांगलं स्थळ मिळालं. तुमच्या मुलीला चांगलं स्थळ हवं असेल तर माझी फी फक्त 15 लाख रुपये. बँक डिटेल्स केव्हा पाठवू ते सांगा. लवकर ट्रान्सफर करा आणि पुढच्या वेळेला या अशा टुकार ठिकाणी बोलवू नका मला. राऊंडअपला पार्करला पाठव. ठीक आहे मॅडम. आले मी, थांब. सर, स्टेटमेंट घेतलंय नारकरचं. झोल आहे जमदाडे. नारकर म्हणतोय की शिवराम त्याच्याबरोबर दारू पीत बसला होता. झोल आहे. म्हणजे हे खोटं आहे ना की गाडी शिवरामने ठोकली नारकरच्या म्हणण्याप्रमाणे. समजून घे ना. नारकरच्या म्हणण्याप्रमाणे शिवराम आणि नारकर हे दोघं दारू पित होते किती वाजेपर्यंत? 2:30 वाजेपर्यंत. अपघात कधी झाला? 3:30 वाजता. 1 तास आहे ना मध्ये. त्या 1 तासाचा हिशोब कुणाकडेच नाही. आपल्याकडे नाही, नारकरकडे पण नाही. या 1 तासात बरंच काही घडलेलं असू शकतं ना. म्हणजे कदाचित नारकर बरोबर दारू पिऊन शिवराम घरी गेला, घरी पण दारू प्यायला, किंवा तो घरी गेलाच नाही, अजून कुठेतरी गेला, दारू प्यायला, टाईट झाला. 1 तास. सर, असं पण तर असू शकतं ना की तो त्या दिवशी ड्युटीवर नव्हता पण तरी त्याला बोलवून घेतलं. असूच शकतं. कदाचित त्याला रात्री ड्युटीला बोलवून घेतलं. तोपर्यंत शिवराम दारू पिऊन टाईट होता. पण नंतर त्याचा ताबा सुटला, त्याने फुटपाथवर गाडी चढवली आणि 4 माणसं मेली. असं असूच शकतं ना. म्हणजे असंच घडलंय असं माझं म्हणणं नाही, पण असं असूच शकतं. पण नारकरच्या म्हणण्यानुसार जेव्हा ते दोघं दारू प्यायला बसले तेव्हा तर त्याला झाली नव्हती. ओके होता. म्हणजे परत तेच ना, ह्या 1 तासाचा हिशोब नाही ना कुणाकडे. कोणीतरी एक विटनेस सापडायला हवा ज्यांनी या शिवराम धारपला गाडी चालवताना असं बघितलंय, है ना. पुरावा, सबळ पुरावा. नाही तर काय, विरोधी पक्ष आपले कपडे फाडणार, तिकडे जमा करा.
सुविचार क्रमांक 31. घास हातात आहे म्हणजे तोंडात जाईलच असं नाही. पण असा माणूस कुठे सापडणार? मी त्या सर्कलवरती जेवढे सीसीटीव्ही आहेत ना तिकडे सगळं चेक केलं, सगळे डबे आहेत सर. असं कसं होईल जमदाडे? काय बोलतीस तू? सर्कल आहे, कितीतरी रस्ते येतात सर्कलला. कुठल्याच रस्त्यावर एकही सीसीटीव्ही चालू नाही, असं कसं होईल? शोधलंच? हा सर, मी अँथनी नगरला होते तेव्हा या कामाला लागले होते. मग बदली झाली ना, मग राहिलं. मी परत बघते. करा करा, शाबास, व्हेरी गुड. मग घरी जातो. गुणी नवरा नाही, खरंच चांगली गोष्ट आहे सर. तुम्ही लग्न झाल्यापासून वेळेत घरी जाता, मला आवडते. विषय असा आहे ना, हनीमून केलं तेवढंच काय ते. एका पॉइंटला बायकोला माझा कंटाळा आहे ना, मग बायको लाभ घातली की आहे आपण. ठेवू का? काम करा, चला. Good night. चला, नाही मॅडम. दादा दादा, भोसले सर आहेत का? हो आहेत ना आतमध्ये. होतो साहेब. चिकू दादा. तू काय बागेत फिरल्यासारखी येते का इकडे? अरे मी का नेहमी फिरायला येते का? मी आणि मी तू शॉपिंगला गेलो होतो. तू रस्त्यात भेटलास तर एकत्र जाऊ म्हटलं. सांगा, कुठल्या दुकानावर रेड मारली? असं काही नाहीये दादा. आता मीताचं एंगेजमेंट आहे म्हटल्यानंतर शॉपिंग करावीच लागेल की नाही? अरे बापरे, ही एंगेजमेंटची शॉपिंग आहे, लग्नाची वेगळी. ऑफकोर्स. काढा ग काढा, आई बापाचा दिवाळ काढा तुम्ही पोरी ना. एक मिनिट, मीताची सगळी शॉपिंग केअर ऑफ सारडा सुरू आहे, त्यामुळे तिच्या आई वडिलांचं कुठलंही दिवाळ वगैरे निघणार नाही. ए मामा कुठे? अरे बाबा, सकाळपासून काय होत रे? मला सकाळी त्यांनी फाटा दिला आणि त्याच्यानंतर जे गेलेत ते आत्तापर्यंत गायब आहे. मला काय वाटतं माहितीये, त्यांना ना मुंबईत कोणीतरी गर्लफ्रेंड सापडली आहे. ए माझ्या मामाबद्दल असं काय बोलायचं नाही, कळलं ना? अरे मग ते तसेच वागतायत, मी तरी काय करू? नाही बोलायचं. हो हो, तुम्ही आता सगळे उद्याच मुंबईला निघून या. नाही नाही नाही, आता विजय भोसलेंच्या घरी नको. तुमच्या सगळ्यांसाठी शॉलेटमध्ये मी स्वीट बुक केलंय ऑलरेडी. अहो असं काय करता? आमच्या होणाऱ्या सुनेसाठी एवढं तर करूच शकतो ना आम्ही. आणि आता साखरपुडा होईपर्यंत तुम्ही आणि मीतानी तिथेच राहायचंय. ओके, बाकीचं आपण उद्या सकाळी बोलू. ठीक आहे? ओके, बाय. सरोदेंशी बोलणं झालंय, त्यांना उद्याच बोलवलंय मी मुंबईला. I have booked them at the Charlotte. चारू पडसे ने. लवलीन, तुझ्याशी बोलतीये मी. काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, मी आले जरा, एक मिनिट. मग इथे कशासाठी आली होतीस? अशीच आले होते. खोटं बोलतीयस तू. नाही मा, तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय. या घरात कोणीतरी कोणाशी तरी मनमोकळेपणाने बोलणार आहे का? काय झालंय बाळा? गौरवनी पुन्हा काही? मागच्या महिन्यात 2 वेळा हॉटेलची रूम बुक झाली मा. म्हणजे अजूनही त्यांनी हा प्रकार थांबवलेला नाहीये. तू काळजी करू नकोस, मी बघते काय करायचं ते. बोलते त्याच्याशी. नाही मा, मी तुम्हाला सांगितलं असं कळलं तर पुन्हा तो माझ्या. काहीही नाही होणार, डोंट वरी. हे बघ लवलीन, या घरात नवीन सून येतेय म्हणून पहिल्या सुनेकडे मी दुर्लक्ष करणार नाहीये. ठीक आहे? आणि हा तुझ्या माचा शब्द आहे. दादा यार, मी आहे ना आता इथे. तू कायच इथे? अरे ही बायको आहे माझी. मग माझी पण वहिनी आहे ती. काय तुम्ही दोघं एकत्र कसे आलात? अगं आम्ही शॉपिंगला गेलो होतो ना, तुला माहितीये मी मीतासाठी शरारा पण घेतला तिथून. काय सुंदर आहे यार. पण पार्ल्याचं मार्केटच भारी आहे. महाकोपऱ्यावर भेटला, मग आम्ही आलो घरी. मीता गेली आता हॉटेलवर. काय मज्जा येत असेल तिला. हाऊ एक्साइटिंग. ते बाई एक काम कर ना, तू पण बॅग्स भरून जा हॉटेलमध्ये. तिकडे मजा आहे ना, इथे नाही ना मजा. मजा ना. मी असं म्हणाले का? मी एवढंच म्हणाले मीताची हॉटेलवर मज्जा आहे, एवढंच बोलले की बरोबर नाही आहे. मी? मग तिच्या हॉटेलवर मजा आहे बाबा. आपलं गरीबाचं घर, आपल्या घरात काय नाही, मजाच नाही ना. गावाकडेच शिरतोय मी, असं बोललेच मी तर. काय वाकडे चिरलोय? भांडू नका. मी मानतोय. मी म्हणते का तूच मग? मानतेस. कोणीच भांडत नाहीये, कोणीच भांडत नाहीये. चला आपापल्या कामाला लागा. बॅग्स घेऊन जायच्या. मी जाणार नाहीये. हं. मी आवरते. नाही, मला आधी कामाला लागू दे. अरे काय? इथे आहे सगळे आज.
काय प्रॉब्लेम आहे तुझा? घरात माणसं, बाहेर माणसं, ह्या माणसाने प्रेम कसं करावं? मग काय असं इथे दारावर? आता आपल्या दोघांमध्ये कोणीही येणार नाही. आला फोन आला. उचल ना मी विजय. नाही उचलणार. अरे कामाचा फोन असेल विजय. बघ म्हणाले होते मी. जैन सर, हॅलो भोसले, कुठे असतो? हा फोन का नाही उचलत? तुला किती फोन करायचे मी? मी ना एका महत्वाच्या कामात होतो. कुठल्या महत्वाच्या? हो, तुमचं काय काम आहे सांगा ना सर. अरे तुझ्या पार्लर मध्ये आलोय का मी? बोला ना सर, काय काम करायचं? फेशियल, मसाज, हेअर स्पा? काय तुला गप्पा मारायला फोन नाही केला मी तुझ्याशी? अर्जंट आहे, ऑफिस मध्ये ये आत्ता. मुहूर्त काढून पालखी पाठवू का तुला? त्या पालखीच्या पुढे मी भाला घेऊन नाचू का? नाही तसं नाही सर, मी आता घरी. नाही, घरी बिरी तर जायचंच नाही, घरी नाही जायचं. 2 दिवस झाले मी स्वतःच्या घरी गेलेलो नाही आहे. बाजूच्या हॉटेलमध्ये गेलो पण घरी नाही गेलो. निघ, अर्जंट आहे. नाही मी चाललो नाही हो. मी पोहोचलो, ऑफिसला पोहोचतो मी, लगेच पोहोचतो सर ऑफिसला, लगेच येतो सर मी. जैन सर, निघतो सर मी. जा इन्स्पेक्टर भोसले आपल्या ड्युटीवर जा. चल. मला नाही जायचं. अरे नाही मला चल, खरंच चल. नाही जायचं. नाही 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 प्लीज नको, प्लीज नको. याला काय अर्थ नाही. महत्वाचं असेल काय ना. नाहीये महत्वाचं, काय नाहीये, नाही मी जा सांग. ना, नको विजय. ना प्लीज ना. अरे जा. मला नाही जाई. आता जा. आता कसं जाऊ? अरे जा ना. नाही. शेरेकर सर. आलो. काय झालंय? सर, ते शरया बेबी आहे का ते बघत होती. आहे का? दिसतीये का? सॉरी सर. इट लॉस्ट. मग तू काय झालं मा? लवलीनला तुझं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट कसं मिळालं? तिला कसं कळलं की तू हॉटेल ब्लू सी मध्ये? त्या मूर्ख आशामुळे तिने ते एनव्हलप आणून दिलं आणि तिथेच राहिलं ते. पण मा, लवलींनी ते वाचलं, त्यात तिची चूक आहे ना. माझ्या पर्सनल गोष्टींना ती कशाला हात लावते? ती बायको आहे तुझी. नवऱ्यावर लक्ष ठेवणं तिचं काम आहे. पण नवरा म्हणून तुझ्या हिताचं हे आहे की तुझे बाहेरचे पराक्रम तिला कळू न देणं. चोरी करण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये बेटा, पण चोरी करताना पकडलं जाण्यात प्रॉब्लेम. मा, मी तुला आजपर्यंत कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हटलंय का? तुलाच कशाला, माझ्या कुठल्याही मुलाला मी नाही म्हटलेलं नाही. पण काळजी घे, लवलीन जर माझ्याऐवजी तुझ्या डॅडकडे गेली असती तर? मागच्या वेळेला तुला मारण्यासाठी कमरेचा पट्टा काढला होता त्यांनी, आठवतंय ना? सो अलर्ट राहा. राहशील ना? हो मा. मारोला अडलो. अँथनी नगर पोलीस स्टेशनचा इन्चार्ज मामलेदार, माहित असेल तुला? हो सर, सीमा जमदाडे कामाला होती ना तिकडे. हो, ते सगळं माहित आहे मला. तिथे कांड झालाय. काय? सीमा जमदाडेने कांड केलं? असं म्हणालो का मी सीमाने केलाय म्हणून? कांड कोणी करू शकतं भोसले, नीट वाच ना तू. हा जो मामलेदार आहे हा सस्पेंडेड होता ना. आता कळतं याचा ऍक्सिडेंट झालाय, हा बेपत्ता आहे. याची बाईक सापडली पण तो काही सापडत नाही. आता याला शोधायचा काम आलाय आपल्याकडे. आपल्या डिपार्टमेंटचा माणूस आहे ना. आता ही कामं आपण करतोय, दुसरी बाहेरची कामं कोणी करायची? आपणच करायची सर. आपण कधी काम करतो भोसले साहेब? काम करतात शेरेकर. तुझा संपूर्ण वेळ तुझ्या मिशनना पीळ देण्यात जातो. बाकी तुला लग्न करायचंय, तुला हनीमून करायचा आहे महाबळेश्वरला जाऊन. सर तुम्ही स्वित्झर्लंडला गेला होता. अरे मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू दे, शेरेकर काम करतो. अँथनी नगरचं काहीतरी म्हणत होतो. हा ते त्या अँथनी नगरचा ऍडिशनल चार्ज तुला द्यायचं ठरवलंय. मला एवढं काय झालं? तुला परमनंट चार्ज देत नाहीये काहीच दिवसांसाठी. Yes, sir. तेवढा कॉन्फिडन्स नाही मला तुझ्या. येस सर, जरा काम करून दाखव. येस सर, थँक्यू सो मच सर. येस, थँक्यू. एक मिनिट
एवढा आनंद का होतोय तुला? नाही मला आनंद होत नाही, नाही नाही, तुला क्रिकेट टीमचा कॅप्टन नाही बनवतोय तुझ्या एरियातला. तुला मी हे काय पोलीस स्टेशनचा इन्चार्ज बनवतोय. Yes, sir. हा, तू 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 लाच पण घेत नाही, नाही. नाही. हा, तू भ्रष्टाचार पण करत अजिबात नाही, sir. मग एवढा आनंद का होतोय? मला कारण सांग. मला नाही कारण. काही कारणच नाही आहे ना, नाही sir. नाही, मग मी दुसऱ्या कोणाला देतो ना. नाही 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 सर प्लीज प्लीज मला मला नाही, मला- नाही, गोळ्या. नाही. सर गोळ्या. अरे जैन सर. अरे भोसले, जैन सर जैन थँक्यू थँक्यू. तुला वेळ काळ बघून गोळ्या द्यायला जमत नाही का रे? तर गोळ्या खायचा वेळ झाला म्हणूनच तर दिले ना. शट अप, जा आउट. जमनाडे माझ्याकडे good news आहे. तुमच्याकडे पण एवढ्या पटकन? अहो म्हणजे काय अचानकच कळलं ना. कॉंग्रॅच्युलेशन सर, आजचा दिवसच खूप भारी आहे. एक मिनिट तू कशाबद्दल बोलतेस? तुम्ही कशाबद्दल बोलताय? नाही लेडीज फर्स्ट. सर तुम्ही पटकन भुईवाडील्या, मला काहीतरी सापडले. यार तुम्ही असं नका वागू रे. माझा डिवोर्स घडून आणा माहिती का तुम्ही. डिवोर्स कसा होईल सर? तुम्ही आताच म्हणालात ना गुड न्यूज आहे म्हणून. ती गुड न्यूज नाही आहे. मग गुड न्यूज वेगळी आहे. गुड न्यूज अशी आहे की अँथनी नगरचा एक्स्ट्रा चार्ज मला मिळालाय. बोल काय बोलता सर? एक नंबर, भारी भारी. समजडे आता ही सारडाची जी काही ऍक्सिडेंट केस आहे ना 100% आपल्या अखत्यारीत येणार. आता नाही सोडायचं एकेकाला, कारण गुन्ह्याला माफी नाही सर. तुम्ही आम्ही वाट बघते. आलो. रस्त्यावरच्या अपघातांचं वाढतं प्रमाण हे चिंताजनक आहे. पण याला जबाबदार कुणाला धरावं? प्रशासनाला की या अशा चालकांच्या बेदरकारपणाला? हा प्रश्न नेहमीच चिंताजनक आहे. पण सामान्य नागरिकांसोबतच शहराचे रक्षक सुद्धा यातून मार्ग काढू शकत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. अँथनी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक इन्स्पेक्टर मामलेदार हे त्यांच्या गावी बाईकवरून जात असताना त्यांचा अपघात झाला. त्यांची बाईक रस्त्याच्या कडेला सापडली असली तरी सुद्धा इन्स्पेक्टर मामलेदार मात्र अजूनही सापडलेले नाही. त्यांच्या अशा अचानक गायब होण्याने अनेक चर्चा रंगतायत आणि या प्रकरणाची चौकशी उच्च पदस्थ अधिकारी करतील अशी चर्चा आहे. कॅमेरामन संदीप सोबत परिणिता पावसकर, भर रस्त्यावर 24 तास. हॅलो दिनकर. पारकर तुमचं झालं की घ्या. नाही घे घे, मस्त गरम गरम वडेत. सलमान घे. कुठे कुठे जमनाडे मॅडम. सर सर अभिनंदन. हे घ्या तुमच्यासाठी गरमागरम वडे. थँक्यू. पण तुझ्याकडे पण काहीतरी गुड न्यूज आहे. हो व्हेरी गुड. जरा या घ्या वडे घ्या. संपवा चला. अरे काय विषय असा आहे ना की वसुंधरा आता ते सगळं करते ना माझं डाएट वेट ट्रेनिंग वगैरे. त्यामुळे मी हे आता सध्या अवॉइड करतो. पण आता तुम्ही एवढं प्रेमाने आणलंय तर मी म्हणजे एखादा म्हणजे काय प्रॉब्लेम नाही तसा. पण मी सर सॉरी सर तुम्ही खा म्हणाला. नाही माझे मी वडे खातच नाही ना. चला चला कामाला लागू. चला हा. चला चला हा घ्या बस. हे बघा सर. काढू वडे. हातावर एस गोंदलाय. हॅलो, तू ते काम कंप्लीट नाही केले ते? कोण बोलतोय? अरे कदेडा जिंटल वाद करू छू. कामात आहे, नंतर बोलू. आधीचे काम कर पहिले, પછી नंतरच्या काम. का काय झालं? काय झाला तो इन्स्पेक्टर गायब झालाय. इन्स्पेक्टर मामलेदार क्या गयो तणी शू करियो. हा त्याची बॉडी सुद्धा सापडत नाही आता. कामात आहे, नंतर बोलू. પછી 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 काय त्यांनी काका सांभाळशे. एस एस फॉर सर एस फॉर स्क्वॉट. एस फॉर तसं तर सलमान पण होतं सर. एस फॉर शिवराम असू शकतं सर. असू सगळं काही शकतं पण एस फॉर सारडा.